अहिल्यानगर नगरपालिका नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून पोलीस यंत्रणेवर निवडणुकीचा जास्त भार पडू नये किंवा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी आवाहन केले आहे। शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत शेवगाव शहरामध्ये क्रांती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन बाजारपेठ, भगतसिंग चौक, नाईकवाडी मोहल्ला, अहिल्याबाई होळकर चौक, कुंभार गल्ली, बालाजी मंदिर, वडार गल्ली, मोर्चा गल्ली, क्रांती चौक असा 5 पोलीस अधिकारी व 25 पोलीस अंमलदार तसेच सीआरपीएफ 1 लाटून व 70 होमगार्ड यांचा रूट मार्च सकाळी 11 वाजता काढण्यात आला। दुपारी 1 वाजेच्या दरम्यान शेवगाव पोलीस स्टेशन येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मेटकुडे आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रविवार अहिल्यानगर पोलीस दलातर्फे शेवगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही रूट मार्चचं आयोजन केलं होतं। तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीकरिता पोलीस विभाग हा सज्ज आहे आणि सर्व नागरिकांना आणि मतदारांना पोलीस दलाचं आवाहन आहे की माननीय निवडणूक आयोगाच्या MCCचे आपण तंतोतंत पालन करावे। सोशल मीडिया किंवा भाषणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। महाराष्ट्र 24 करिता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर, शेवगाव।